न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या 491 दिवसापासून शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरू असून आजच्या 491 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील 56,000 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जप्तीविरोधात 490 दिवसांपासून धरणे आंदोलन नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असून अजूनपर्यंत यावर कुणीही दखल घेतली नाही। त्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कर्जमुक्ती महामेळावा आयोजित केला गेला। व्यवस्था परिवर्तन जन आंदोलन या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची देखील घोषणा या ठिकाणी करण्यात आली। कर्जबाजारी शेतकरी आहेत, बँकेने तगादा लावलेले आहेत आणि ही संख्या प्रचंड मोठी आहे। तर या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय केला आणि भारत सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चही त्यांना मिळालेला नाही आणि म्हणून एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत। तर ही कर्ज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनैतिक आहेत, हे आम्ही देणं लागत नाही, हे आज आम्ही जाहीर केलेलं आहे। उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकामध्ये आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून या निवडणुका सर्व कर्जबाजारी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या मुद्द्यावर लढवणार आहोत। या प्रसंगी शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह 938 आदिवासी विकास संस्था समितीचे अध्यक्ष कैलास बोराडे, समन्वय समिती अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता 40,000 शेतकरी परत नवीन थकबाकीदार झाले। म्हणजे आमचे शेतकरी हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मतदान करणार नाही। आमच्या एका घरामध्ये 5 ते 10 मतदान आहे, जवळजवळ आमच्याकडे 5 ते 6 लाख मतदान आहे। हे आमच्या हक्काचं मतदान आहे। त्याच्यासाठी आम्ही व्यवस्था परिवर्तन जन आंदोलन म्हणून आणि शेतकरी संघटना जी शरद जोशींची ओरिजिनल संघटना आहे, ही संघटना आणि बामसेफ आम्हाला जोडी बामसेफ पण राहणार आहे। म्हणजे असे मिळून आम्ही हे 15ची 15 उमेदवार जाहीर करणार आहोत। निफाड, नांदगाव, येवला, इगतपुरी, नाशिक पश्चिम, त्याच्यानंतर सिन्नर अशा जागांचे आमचे उमेदवार ठरलेले आहेत। हेमंत काळमेघ, नाशिक।